बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा पाय आणखीन खोलत जाईल असा पुरावा समोर आलाय। हा वाल्मिक कराड गँग विरोधात सर्वात मोठा पुरावा मानला जातोय। संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध अवादा कंपनीकडून मागवण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जात आहे। 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून अवादा कंपनीकडून खंडणी मागवण्यात आली होती। त्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। हे सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयाबाहेरचं आहे। 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता। यावेळी वाल्मिक कराड याच्यासोबत संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र या सीसीटीव्ही मध्ये दिसतात। विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले PSI राजेश पाटील हे देखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय। अवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्या दिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटले असा प्रश्न आता उपस्थित झालाय।